गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। अजं रुक्मिणी प्राण संजीवनन्तं परदाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्न प्रपन्नतिः देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गा बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनसं पदं भोजते जस्पृधे प्रदेशं विदेदाधिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओ नमो
नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चलो आओ जी पवन कुमार निवडलेला अभंग देहूचे निवासी सुप्रसिद्ध सातू कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती साधकाचे मायबाप ज्ञानी यांचे गुरु तसेच त्यांचे शेजारी असणारे देहू निवासी शांतीब्रह्म तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। अभंग कोणाचा आहे? जगद्गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणाचा, सगळ्यांच्या परिचयाचा, सगळ्यांच्या पाठांतरातला, सगळ्यांना पाठ देखील आहे, सगळ्यांना पाठ आहे, सगळ्यांच्या पाठांतरातला आहे असा अभंग 4 चरणाचा तुमच्या सेवेकरता निवडलेला आहे। जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून काय करतात तर नामपर प्रकरणातील हा अभंग तुमच्या सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल
प्रकरणातील आहे मायबाप हो. आज काय आहे? तुमच्या सप्ताहाचा पहिला दिवस असल्या कारणानं मायबाप हो, कीर्तनाचे काही नियम आहेत. काही नियम आहेत म्हणजे पहिल्या दिवसाचा जो कीर्तनकार आहे तो बांधलेला असतो मायबाप हो. बांधलेला म्हणजे आता तुम्ही म्हणाल तुम्हाला तर बांधलेलं नाहीये, परंतु असं नाही, आम्हाला नामाने बांधलेलं आहे. जसं प्रथम दिवशी काय करावं लागतं? नामपर प्रकरणातीलच अभंग घ्यावा लागतो. दुसऱ्या दिवशी भक्तीपर, तिसऱ्या दिवशी संतपर, असं अनेक प्रकारचे काय करतात अभंग घेतला जातो. आणि शेवटच्या दिवशीचा जो अभंग असतो, जो कीर्तन असतो तो देखील काय असतो? मागणीपर असतो. आणि काल्याचा जो असतो तिथं देखील काय असतं? काल्याचाच प्रसंगाचं अभंग निवडावं लागतो मायबाप हो. म्हणून आज नामपर प्रकरणातील अभंग तुमच्या सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात की मी काय करतो? सतत निरंतर त्या भगवान परमात्म्याचं काय करतो? नामस्मरण करतो. आणि नामस्मरण केल्यामुळं काय होतं? तर मला सुख प्राप्त होतं. आणि ते सुख प्राप्त होतं आणि मी काय करत असतो? आनंदाने नाचत डुलत असतो. असं मला काय होतं? ते नामस्मरण घेतल्यामुळं मला काय होतं? आनंद होतो. मी आनंदाने डुलू लागतो. आणि एवढंच नाही तर नामस्मरण केल्यामुळं मला काय झालं? अग्निरूप देखील प्राप्त झालं. आणि मला असं झालं की नामस्मरण केल्यामुळं मी कुठं आहे, काय करतो याचं देखील भान मला राहिलं नाही. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. आणि शेवटी तुकोबाराय म्हणतात की मी काय झालो? अग्निरूप झालो. आणि मला पापही बाधत नाही आणि पुण्य देखील बाधत नाही. हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ मायबाप हो. माझ्या बुद्धीप्रमाणे मांडलेला बरं का. विठाला विठाला कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की चालू असलेला हा जो आपला सप्ताह आहे, या गावामध्ये अनेक काय होतात? कीर्तन होतात, भजन होतात, नाही का मायबाप हो. अनेक सप्ते होतात. परंतु हा जो कीर्तन आहे, हा जो सप्ताह आज तुम्ही बघतायत, हा काय आहे? प्रथमच आजपासूनच हा काय आहे? सुरुवात आहे. आणि या सप्त्याची सुरुवात आजपासूनच आहे. आज माझा पहिलाच दिवस आहे आणि सप्त्याचा देखील काय आहे? पहिलाच वर्ष आहे. तुमचं परम भाग्य आहे. या गावामध्ये लक्ष्मी मातेचं मंदिर आहे. आणि या लक्ष्मी मातेच्या मंदिरावर कधीही भजन वगैरे चालू असतं, परंतु गावकरींना, तुम्हा सगळ्या पंचक्रोशीतल्या मंडळींना वाटलं की बाबा काय करावं? कीर्तन देखील ठेवावं. म्हणून तुम्ही कीर्तन ठेवलात. म्हणून मी काय करते? तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देते. आणि सर्वप्रथम इथं ज्यांनी, मला असं वाटलं की आज पहिला दिवस आहे, गायक वगैरे असं कसं असतं महाराज? पहिला दिवस म्हणल्यावर काय असतं? थोडीफार काहीतरी कमतरता असते. मला असं वाटलं होतं, परंतु असं झालं नाही. इथं सुंदर अशा संस्थेतल्या मुली देखील हजर आहेत. खूप छान, त्यांनी किती छान नाचल्या, त्या किती छान नाचल्या, घाम येऊपर्यंत त्या नाचल्या. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा बरं सगळ्यांनी. असं नाचायला पाहिजे. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. अशा जर मुली जन्माला आल्या मायबाप हो, तर आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. सर्वप्रथम ज्यांची सुंदर अशी चाल झाली असे असणारे महाराज सतीश महाराज, त्यांना साथ करणारे एकनाथ महाराज मोंढे. वा, छान, खूप छान त्यांनी चाल गायली. तुम्हाला धन्यवाद देते. आणि पुन्हा सगळे गावकरी आहेत का? बाहेरून कोणीच नाही? वा वा वा, छान बरं का. आणि पुन्हा सगळे गावकरी मंडळी, टाळकरी, विनेकरी ताई, तुम्हाला देखील धन्यवाद देते. आणि पुन्हा सगळ्यात छान जे तुम्हाला पखवाजाला मला देखील साथ करत आहेत असे सुंदर पखवाज वादक, काय नाव? कृष्णा महाराज, यांना देखील धन्यवाद देते. आणि ज्यांनी माईकला खूप छान असा आवाज देतो, छोटासाच मुलगा आहे बरं का तो, तुमच्या गावचंच भूषण,
लहू. बरं, खूप छान. बघा एवढ्या लहान वयामध्ये त्याला सगळं माईचे ऑपरेटिंग जमते. किती छान. टाळ्या वाजवा बरं त्याच्यासाठी एकदा. न सांगता तो मधीच सगळ्यांना असं म्हणजे कोणाकडं लक्ष आहे, कोण गातंय, कोण थांबलेलं आहे, ते सगळं आतापासून त्याला जमतंय. म्हणून त्याला देखील धन्यवाद देते. आणि माझ्यासोबत आलेले जे मला जन्मभर त्यांची साथ आहे असे असणारे माझे मिस्टर, ते खाली बसले, ते देखील खूप सुंदर पखवाज वाजवतात बरं का. ते देखील आलेत. आमचे ड्रायव्हर दादा आहेत, ते ड्रायव्हर दादा झोपले असतील, ते देखील आलेले आहेत. आणि तुम्ही सगळे गावकरी मंडळी माझं कीर्तन ऐकण्यासाठी इथं बसलात, म्हणून तुम्ही श्रोत्या मंडळींना पुन्हा एकदा धन्यवाद देते. आणि मला ज्यांनी इथं बोलवलं अशा असणारे रतनताई यांच्या मार्फत मला समजलं की ताई तुम्ही कीर्तनाला या. आणि मी त्यांचं म्हणजे शब्द ऐकलं मायबाप हो, आणि तुमची सेवा स्वीकारली. आणि तसंच तुम्ही सगळे गावकरी मंडळी या कीर्तनाला, या सप्त्याला हा काय करतात, सहकार्य करतात. म्हणून तुम्ही सगळे पंचक्रोशीतले मंडळी, तुम्हाला देखील धन्यवाद देते आणि कीर्तनाला सुरुवात करते. विठाला विठाला. बघा, सदा नाम घोष करू हरी कथा. तुकोबाराय म्हणतात की मी काय केलं, सतत निरंतर त्या भगवान परमात्म्याचं काय केलं तर नामस्मरण केलं. आणि आज पहिला दिवस आहे म्हणून काय करायचं, नामस्मरण करायचं. बघा तुम्ही कोणतंही कार्य असू द्या दादा, कोणतंही कार्य असू द्या. आता हा तुम्ही जो सप्ताह एवढा मोठा मंडप उभारलाय, सर्वप्रथम इथं कथा देखील चालू आहे देवीची, नाही का, भागवत कथा देखील आहे वाटतं. आणि सुंदर अशी म्हणजे कथा देखील चालू आहे, देवीची देखील कथा इथं चालू आहे. तुम्ही बोलत जा बरं का. हा, तुम्ही बोलले ना तर मला बोलता येतं. हा, तर सुंदर अशी कथा देखील चालू आहे. परंतु ती कथा जेव्हा सुरुवात झाली, पहिलाच दिवस आहे, तेव्हा काय केलं असेल तुम्ही इथं, अधिष्ठान म्हणून काहीतरी बसवलं असेल ना. काय बसवलं, घट बसवला असेल, नाही का. मग आपली सुरुवात कुठून होते, घट पासून. तसंच कुठेही कोणत्याही कार्याला सुरुवात करण्यापूर्वी काय करावं लागतं मायबाप हो, त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करावं लागतं. का करावं लागतं, तर आपण जर त्या देवाचं नामस्मरण केलं तर आपल्यावर जे काही येणारे संकट आहेत, त्या संकटाचं काय होतं, निवारण होतं. यासाठी नामस्मरण केलं पाहिजे. अजून पुन्हा नामस्मरण कशासाठी केलं पाहिजे मायबाप हो, कशासाठी केलं पाहिजे, जेणेकरून आपल्यावर जे संकट येणार आहे ते दूर व्हावेत, ते येणारं विघ्न टळावं. म्हणून आपण काय करतो, नामस्मरण करतो. आता बघा, जेव्हा सृष्टी निर्माण करायची होती, तेव्हा या सृष्टीवर कोण होतं हो पहिले, आधी सगळीकडं पाणीच पाणी होतं. तेव्हा फक्त नारायण भगवान परमात्मा होते. त्या पाण्यामध्ये ते शेषशय्येवर झोपलेले होते. आणि तेव्हा भगवान परमात्म्याला खूप एकटं वाटायला लागलं. त्यांना वाटलं की आता इथं काहीतरी म्हणजे आता भगवान परमात्म्याला भक्त आवडतात आणि भक्ताला भगवान परमात्मा आवडतो. म्हणून त्यांना वाटलं की बाबा काहीतरी मला करमावं, म्हणून पुन्हा एकदा काय करावी, सृष्टी निर्माण करावी. म्हणून नारायण भगवान परमात्म्याच्या नाभीतून एक कमळ प्रकट झाला. आणि त्या कमळामध्ये काय प्रकट झाले, ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. आणि ब्रह्मदेवाचं जेव्हा उत्पत्ती झाली तेव्हा ब्रह्मदेव पाण्याच्या वरती एकटेच होते, कमळाच्या फुलावर बसलेले. त्यांनी सगळीकडे बघितलं, इकडं तिकडं त्याला कोणीच दिसत नव्हतं. मग ब्रह्मदेवांना प्रश्न पडला की अरे माझं तर म्हणजे मी या पाण्यावरती कसं काय आलो, मला जन्म देणारा कोण आहे, माझं तारण करणारा कोण, माझं पोषण करणारा कोण, असं त्याला प्रश्न पडलं. तेव्हा काहीच सुधरत नव्हतं त्याला. मग तो विचारात पडला, आता काय करू. त्याने काय केलं, तर कमळाचं जो देठ आहे त्या देठाला धरला आणि खाली आलं. त्याला काही थांग पता लागत नव्हता, कारण की खाली नाभी कमळातून तो प्रकट झालेला होता. म्हणून त्याला काहीच मेळ लागलं नाही. पुन्हा तो वरती आला आणि तो स्मरण करू लागला की बाबा मला जन्म देणारा कोण आहे, माझा
पालन करणारा कोण आहे, माझं पोषण करणारा कोण आहे. मग वरून एक आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणीतून दोन शब्द पडले, काय, त आणि प. त प असा जेव्हा अक्षर त्यांच्या कानावरती पडला तेव्हा त्यांना वाटलं की मला तप करायला सांगितलंय, म्हणून त्या ब्रह्मदेवानी तप करायला सुरुवात केली. तप केल्याच्या नंतर काय झालं, भगवान परमात्मा त्याला काय झाले, दिसल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने त्याला सांगितलं की आता तू काय करायचं, सृष्टी निर्माण करायची. तेव्हा ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करायला निघाले, परंतु सृष्टी निर्माण त्यांना करता येत नव्हती, कारण की त्यांना काहीच माहिती नव्हतं. पूर्वी कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य आहे. तो जो शून्य आहे त्या शून्याच्या अगोदर जर अंक लावलं तर त्या शून्याला काहीतरी किंमत आहे, आणि त्या शून्याच्या पाठीमागे जर किती अंक आपण लावले तर त्या शून्याला काय किंमत आहे, काहीच नाही. तसं तिथं शून्य आहे म्हणजे काहीतरी आहे. म्हणून पूर्वी कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, काहीच नव्हतं, चंद्र नव्हते, सूर्य नव्हतं, काहीच नव्हतं, फक्त जिकडं तिकडं पाणीच पाणी. आणि ब्रह्मदेवाला प्रश्न पडला तेव्हा ब्रह्मदेवाला जेव्हा भगवान परमात्मा प्रसन्न झाले तेव्हा त्यांच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी तप केलं. तप केलं म्हणजे काय केलं, नामस्मरण केलं. आणि नामस्मरण केल्याच्या नंतर ब्रह्मदेवाला पूर्वी जशी सृष्टी निर्माण केली होती तशीच सृष्टी त्यांनी काय केली, पुन्हा निर्माण केली. माय बाप हो, मग हे कशाचं कारण आहे, नामस्मरणामुळे घडलं. म्हणून पुन्हा एकदा ऐका, जर आता तुम्ही भागवत कथा केली, समजा भागवत कथा जर सुरू केली तर सुरुवात कशाने होते, त्या भगवान परमात्माच्या नामस्मरणाने. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयम नमः. जेव्हा हा श्लोक होतो माय बाप हो, तेव्हा त्या भागवत कथेला काय होते, प्रारंभ होते, आरंभ होतो माय बाप हो. आणि एवढंच नाही तर जेव्हा सुरुवात करतात तेव्हा दुसऱ्या क्रमांकाला श्लोक येतो. तो श्लोक कसा आहे, यम प्रवजन्तमनुपेतमपेत कृत्यम द्वैपायन विरह कातर अजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदुस् तम सर्वभूतं हृदयं मुनिमानतोस्मि. जसं शुकाचार्यांना ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे मायबाप हो, प्रणाम केलेला आहे. जोपर्यंत शुकाचार्यांना वंदन करत नाही तोपर्यंत भागवत कथेला आरंभच होत नाही. म्हणून काय करायचंय आपल्याला, नामस्मरण करायचंय, त्या देवाचं भजन करायचंय. त्या देवाचं जर आपण भजन केलं तर काय होतं, आपल्याला पापही बाधत नाही, पुण्यही बाधत नाही, कोणतेही अहंकार आपल्याला बाधत नाही. म्हणून हे जे आपण सुरुवात करतोय या दिवशी, प्रथम दिवशी जर त्या भगवान परमात्म्याचं नमन नाही केलं माय बाप हो, तर काय होईल, तो भगवान परमात्मा आता जे काही संकट येतील ते तारतील का, नाही. बघा पुन्हा तुम्ही बघा, सगळ्यांना
विचारते बघा. हा असं बोलत चला किंवा मान तरी हलवा. महिला मंडळ लई शांत बसलेत बघा. बघा घाबरू नका. हा लग्न झालंय सगळ्यांचं. लग्न झाल्याच्या नंतर काय होतं बघा, लग्नाला जेव्हा ज्या दिवशी लग्न असतं तेव्हा आपण कोणाला बोलवतो, ब्राह्मणजींना. आणि जेव्हा ब्राह्मणजी येतात पूजाला सुरुवात करतात तेव्हा ब्राह्मणजी सुरुवात कशाने करतात हो? कशाने करतात? गणपतीला ना. गणपतीला आधी बोलवतात. प्रारंभी वंदू तुम्हा गणपती विद्या दया सागरा. अक्षता कोणी फेकू नका बस. असंच ना माय बाबा हो. हा मग ब्राह्मण देवता देखील काय करतात, अगोदर त्या गणपतीला बोलवतात. अहो ब्राह्मण देवताच काय, जेव्हा माऊलींनी ज्ञानेश्वर लिहायला सुरुवात केली तेव्हा ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच पेजवर त्यांनी काय केलं, गणपतीला नमन केलं. मायबाप कसं नमन केलं? ज्ञानेश्वरी वाचली नाही का कोणी? हा ओम नमो ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या. वा पाठ आहेत बघा सगळ्यांना. हा असं मध्ये कसं आहे, गायक मंडळीचं तयार आहे की नाही ते पण बघावं लागतं की नाही. नाहीतर काय काय लोक फक्त असं फक्त कीर्तन काढा बघतात. असं नाही माय बापू. कधी कधी कसं असतं, आपण देखील बोलायचं असतं. हा तर माऊलींनी देखील काय केलं, त्या गणपती बाप्पाचं नमन केलं. आणि जेव्हा जगद्गुरु तुकोबाराय यांनी गाथा लिहायला सुरुवात केली तेव्हा काय केलं, माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्याचं चिंतन केलं, त्यांचं भजन केलं माय बाप हो. का तर जे काही माझं साधन आहे ते काय व्हावं, सिद्ध व्हावं. आणि आज ते सिद्ध झालंय माय बाप हो. जेवढे कीर्तन, जेवढं काही कथा कीर्तन चालू आहे ते कशावर चालू आहे, त्या गाथ्यावर. गाथ्यावरच आपण माथ्यामध्ये आणलं आणि ते जिथं काय करतो, लोकांना सांगतोय. बघा एवढी बुद्धी आपण जर त्यांना पहिले नमन केलं तर एवढी बुद्धी देण्याचं काम कोण करतं, फक्त आणि फक्त माझा पांडुरंग परमात्माच देऊ शकतो माय बाप हो. आता तुम्ही आम्ही सगळे काय आहोत, शेतकरी. तुम्ही शेतकरी आहात ना, शेती करता का सगळे नोकरीवाले इथं? हा बोलत जा. हा म्हणजे मला कळलं ना, एकदम मी तुमच्या गावामध्ये नवीन, तुम्ही माझ्यासाठी नवीन, तुम्ही बोललात तर मला कळलं. हा मग तुम्ही शेतकरी आहात. तुम्ही शेतामध्ये जेव्हा काहीतरी काम करायला जातात सगळ्यात प्रथम, आता तर काही नाही उन्हाळा लागलाय, आता शेतात एवढं काही काम नाही, पण जेव्हा पहिले पेरणी वगैरे करता तेव्हा काय करता, त्या भगवान परमात्म्याचं आठवण करता ना. आता जर एखादं धान्य, एखादं पीक तुम्हाला काढायचंय तेव्हा तुम्ही काय करता, त्या भगवान परमात्म्याला विनंती करता काय, की जेवढं काही माझं शेतामध्ये मी पेरलंय भगवंता मला काय कर, पोते भरून काय कर, धान्य दे, नाही का, ट्रॅक्टर भरून माझ्या घरी येऊ दे, अशी विनंती आपण त्या भगवान परमात्म्याला करतो. म्हणजे काय करतो, एक प्रकारे नमनच करतो ना. हा म्हणून जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सदा
हरि कथा तेने सदा चिता समाधान. तर काय म्हणतात जगद्गुरु तुकोबाराय, तुम्ही सतत निरंतर काय करा, त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा माय बाप हो. मग नाम कसं स्मरण करायचं माय बापू, नाम का धारण करायचं, नामस्मरण का करायचं. मग नामस्मरण जर आपण केलं त्याच्यासाठी काय होतं, आपलं चित्त शुद्ध होतं, आपल्या मनाला काय होतं, समाधान प्राप्त होतं. म्हणून काय करायचं असतं, नामस्मरण करायचं असतं माय बाप हो. मग नामस्मरण कुणी कुणी केलं बरं, अनेक संत महात्मे आहेत, त्यांनी काय केलं, जीवनामध्ये नामस्मरण केलं. नामस्मरण केल्यामुळं त्यांना काय झालं, भगवान परमात्मा भेटले. मग नाम किती छान आहे, आपण जर नामस्मरण केलं तर नामस्मरणामध्ये किती ताकद आहे. तर नामस्मरण जर आपण केलं तर नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की पाषाणाला देखील नामस्मरण केलं तर काय होतं, पापाचे कळप देखील काय होतात, जळून जातात. एवढी ताकद कशात आहे माय बाप हो, त्या नामस्मरणामध्ये. वाल्या कोळी एवढा महाहत्यारी होता, एवढी हत्या त्यांनी केली माय बाप, एवढं पाप झालं होतं, एवढं पाप झालं. परंतु फक्त नामस्मरणामुळं त्यांनी काय केलं, रामायण लिहिलं महाराज. कोळी याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी. एवढी ताकद कशामुळे आली, फक्त नामस्मरणामुळं. माझ्या जनाबाईनं नामस्मरण केलं, माझ्या मीराबाईनं नामस्मरण केलं, सखूबाईनं केलं, जनाबाईनं केलं, मीराबाईनं केलं. जेवढ्या संत आहेत त्यांनी नामस्मरण केलं महाराज. आणि नामस्मरण केल्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये काय झालं, समाधान प्राप्त झालं आणि भगवान परमात्मा त्यांना भेटले. म्हणून त्यांनी काय केलं, नामस्मरण केलं. आणि आपण देखील नामस्मरण केलं तर आपल्याला देखील काय होईल, समाधान प्राप्त होईल. समाधान प्राप्त व्हायसाठी आपण काय करतो बरं, जाऊ द्या. समाधान म्हणजे काय बरं, आपल्याकडे फॉर्च्युनर आली, बंगला झाला म्हणजे समाधान झालं का, हा बोलत झालं ना. हा, आपल्याला मुलं बाळ झाले समजा, आपण समाधान कशात मानतो, मुलं बाळ झाले म्हणजे समाधानी झालं माणूस, नाही. खूप मोठी शेती आहे म्हणजे समाधान झालं का, नाही. समाधान कशाला म्हणतात, जेव्हा आपण त्या भगवान परमात्म्याचं भजन करतो.
तेव्हा काय होतं? समाधान प्राप्त होतं. आणि आपल्याला केव्हा समाधान होतं? जेव्हा आपल्याकडं खूप सारं धन दौलत येते तेव्हा आपल्याला काय होतं? समाधान होतं. महाराज, नामस्मरण करा म्हणलं तर आपण नामस्मरण करणार का? नाही. परंतु साधू संत सांगतात की नामस्मरण किती छान आहे, नामस्मरण किती गोड आहे. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नामस्मरण काय करू शकतं? त्या पाषाणाला पान्हा फोडू शकतं. एवढी ताकद त्या नामस्मरणामध्ये आहे मायबाप हो. म्हणून काय करायचं? नामस्मरण करायचं. आपण जर नामस्मरण केलं तर आपण देखील त्या देवासारखं, त्या संत महात्म्यांसारखं त्या पदाला पोहोचल्याशिवाय राहणार नाही. आणि शेवटी तुकोबाराय सांगतात की मी पण काय केलं? नामस्मरण केलं. आणि नामस्मरण केल्यामुळं मला काय झालं? तर समाधान प्राप्त झालं. आणि फक्त समाधानच प्राप्त झालं नाही तर अजून काय झालं? अभंगाच्या दुसऱ्या आनंदे निर्भय डुलत सो. तुकोबाराय काय म्हणतात की मला काय झालं? मी सगळे अलंकार परिधान केले मायबाप हो. कोणते अलंकार परिधान केले? अलंकार म्हणजे काय? अलंकार म्हणजे काय मावल्या हो? दागदागिने, याला आपण काय म्हणतो? अलंकार. आता माता मावल्यांना अलंकार किती आवडतात बरं?
हा, प्रत्येक सण आला की आपण किती छान नटतो नाही का? एक एक अलंकार आपण शोधून शोधून काढतो आणि काय करतो, नटतो महाराज. त्यालाच आपण काय म्हणतो, अलंकार. जसं नवरात्र सुरू झाली तर काय करतो, 9 रंगाच्या साड्या आपण काय करतो महाराज, परिधान करतो. म्हणजे ते झालं आपलं अलंकार. मग आपल्याला काय आवडतं, दागदागिने आणि नटायला आवडतं नाही का? हाच आपला काय आहे, अलंकार आहे. परंतु तुकोबाराय म्हणतात की मी कोणते अलंकार परिधान केले, तर ज्ञान, वैराग्य, भक्ती असे अलंकार मी काय केले, परिधान केले. आणि म्हणून मला काय झालं, समाधान प्राप्त झालं, सुख प्राप्त झालं. आणि ते सुख प्राप्त झालं म्हणून मी काय करतो, आनंदाने नाचतो, आनंदाने डुलतो. आता आनंदाने डुलतो, डुलतो याचा अर्थ काय बरं, डुलणे म्हणजे काय? असं असं डुलणं म्हणजे ह्याला डुलणं म्हणतात का? नाही. बघा, म्हणजे असं क्षमा मागून बोलते बर का, इथं कोणी पेनार नाही ना? हा, नाही विचारलेलं बरं, नाहीतर माझं कीर्तन झालं आणि त्यांनी मला लगेच गाठावं, लांब जायचंय महाराज मला नाही का? ते डुलणं, त्याला देखील काय म्हणतात, डुलणं. काही काही लोक पेतात आणि डुलतात, ते डुलणं देखील आहे बर का. डुलण्याचे खूप प्रकार आहे. आता तुम्हाला प्रकार सांगते डुलण्याचे. कोणी कोणी पेहून डुलतं महाराज बरं का. काही काही बाया नवरात्रामध्ये बघा डुलतात की नाही, मला काही सांगायचं नाही, परंतु मला जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगते. त्या काय करतात, डुलतात. आणि लग्न जर असलं, लग्नामध्ये आपण काय लावतो महाराज, डीजे. पण डीजे वरचा एक, आता हे पहिल्या चरणावरचं एक हे बसतं त्या डीजे वर. सगळ्या प्रथम जर तो डीजे गावामध्ये आला तर फक्त प्रथम आला म्हणून तो लगेच त्या डीजे वर गाणं लावल. हा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो. हे एवढं मला आवडतं त्यांचं. पण हे जर काय संपलं मग पुढे बघायचे त्याचे गाणे. बाबा मला येत नाही बरं का. परंतु ते पेताड त्याच्या समोर जातात आणि त्याला दम देतात, डीजे वाले बजा, लगेच त्यांनी लगेच गाणं वाजवावं. तुमच्याकडे आहे की नाही ही पद्धत? हा, नाही. काय काय मावले अशा प्रश्न, असं म्हणजे प्रश्नार्थी चिन्ह आलं त्यांच्या तोंडावर. तुमच्याकडे पद्धत आहे की नाही, डीजे लावतात की नाही लग्नात, लावताना? हा, मग त्या डीजे वरती ते लगेच नाचतात, लगेच त्यांना फरमाईश करतात महाराज, ते आम्हाला हे गाणं पाहिजे, ते गाणं पाहिजे. त्या गाण्यावर ते डोलतात. डोलायचे प्रकार सांगतात बर का. हा, ते डोलतात, काही काही लोळतात, त्याला पण प्रकारच म्हणतात. अनेक प्रकार आहेत डोलण्याचे. परंतु आपल्याला हे प्रकार बघायचंय का? तुम्ही म्हणाल तुम्हाला कीर्तनासाठी कशाला बोलवलं, हे असलं बोलण्यासाठी का? नाही महाराज. परंतु कसं तुम्हाला समजावं म्हणून सांगणं काय आहे, गरजेचं आहे. तसं डोललं नाही तर कसं डोललं पाहिजे, या भजनामध्ये डोललं पाहिजे, या कीर्तनामध्ये डोललं पाहिजे. जसं नाचू कीर्तनाची रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी, या कीर्तनामध्ये माणूस नाचलं पाहिजे महाराज. कीर्तनामध्ये जर नाचलं त्याला काय म्हणतात, डोलणं. हे पण डोलणं झालं माय बाप हो. पुन्हा आता हे आमचे टाळकरी टाळ वाजवतात, म्हणजे भजन करतात भगवान परमात्म्याचं, ह्याला देखील डोलणंच म्हणतात. आता ह्या मुली छान असं उत्कृष्ट नाचतात, म्हणजे काय करतात, त्या कीर्तनामध्ये नाचतात. ह्याला चांगलं डोलणं म्हणतात माय बाप हो. ह्याला काय म्हणायचं, डोलणं, आनंदाने डोलणं. आणि हेच त्या भगवान परमात्म्याला काय करतं, आवडतं. जे भगवान परमात्म्याला आवडतं ते जर आपण केलं तर आपल्याला काय होतं, समाधान प्राप्त होतं. समाधान जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय करायचं, कीर्तनामध्ये येऊन नाचायचं, या भक्ती रंगामध्ये डोलायचं. तर
तरच आपल्याला काय होईल, मोक्ष प्राप्त होईल मायबाप हो. जर आपल्याला मोक्ष प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुकोबाराय म्हणतात की आनंदे निर्भय डुलत असो. मग मी काय करतो, आनंदाने डोलू लागतो मायबाप हो. मला कोणतंही काही, भगवान परमात्मा साधू संत देखील सांगतात की आम्ही काय करतो, त्या भक्तीमध्ये तल्लीन होतो आणि काय करतो, नाचतो. नाचणं याला देखील, ह्या भक्ती मार्गामध्ये जो देखील नाचतो त्याला काय होतं, तो भगवान परमात्मा सार्थक सिद्धीला लावल्याशिवाय राहणार नाही. जो भक्तीच्या मार्गामध्ये तरुण जायचं असेल, ज्याला या भवसिंधूतून तरुण जायचं असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे, भजन कीर्तन जे काही असेल त्याच्यामध्ये नाचलं पाहिजे, डोललं पाहिजे मायबाप हो. विठ्ठला विठ्ठल. नामस्मरण केलं म्हणून माझ्या चित्तामध्ये काय राहतं, सतत समाधान राहतो. माझं चित्त काय करत नाही, भटकत नाही, एकाच ठिकाणी स्थिर राहतो, मी समाधानी राहतो. एवढंच नाही तर मी काय करतो, भजना कीर्तनामध्ये नाचू लागतो, डोलू लागतो. हे कशामुळे साध्य झालं, तर फक्त त्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामुळं. आणि एवढंच नाही, त्या भगवान परमात्म्याचं मी नामस्मरण करतो म्हणून मला काय झालं, अभंगाच्या 3ऱ्या चरणात भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत नाही, मला काही आठवत नाही असं कोण म्हणतंय, तुकोबाराय म्हणतात. परंतु आपण काय करतो मायबाप हो, आपली भक्ती कशी आहे, आपली भक्ती सीझन प्रमाणे आहे. कशी, सीझन प्रमाणे. जसं श्रावण महिना सुरू झाला तर आपल्या भक्तीला पूर येतो मायबाप हो, आपण लगेच भक्तीमध्ये असं म्हणजे पार बुडून जातो. एवढी आपण भक्ती करतो, एवढी भक्ती करतो की त्याचा थांग काही पत्ता लागत नाही आपल्याला. श्रावण महिना, जसं श्रावण महिन्यामध्ये पाणी पण भरपूर असतं मायबाप हो, जशी नदी दुथडी भरून वाहते तसं आपली भक्ती काय होते, दुथडी भरून वाहत असते. कोणत्या महिन्यात, श्रावण महिन्यात. आणि श्रावण महिना संपला तर पुढं काय होतं, मग जे खाणारे पिणारे आहेत त्यांना सुट्टी नाही का, त्या महिन्यामध्ये ते लय अडकून पडतात मायबाप. ते म्हणतात हे महिनाच कुठून आला असेल नाही का, त्यांना प्रश्न पडतो, त्यांना वाटतं की हा महिना कधी संपावं नाही का. आणि श्रावण महिन्यामध्ये कोंबडी असो, कोंबडा असो, कोणतेही पशु प्राणी असो महाराज, ते पण निश्चिंत असतात. ते म्हणतात बापरे आम्हाला काय झालं, म्हणजे ते म्हणतात आमच्याकडे ते येत का नाही, त्यांना देखील काय होतं, आनंद होतो मायबाप हो. ते पण काय करतात, त्या श्रावण महिन्यात त्या 1 महिनापुरती ते देखील काय करतात, आनंदाने डोलतात मायबाप हो. आणि तो महिना संपला रे संपला की त्यांना देखील प्रश्न पडतो. म्हणजे
मला सांगायचा अर्थ हे की आपली जी भक्ती आहे ती काय आहे, कशी आहे? तुम्ही कोणीच बोलत नाही हो. मनी नाही भाव मन देवाला पाव, मनी नाही भाव मन देवाला पाव, देवाला नाही रे, देवाला नाही रे, देवाला नाही रे, देवाला भाजी पाला नाही रे, आपलं कसं आहे, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. वडापाव नाही बर का, पाव. देवा शान पावायचा नाही रे. देव काय बाजारचा भाजीपाला आहे? काही केले म्हणजे लगे आपल्याला प्रसन्न होईल नाही. माय बापो, करायची असेल तर काय करा, जसं साधू संतांनी सांगितलंय आपल्याला तशी भक्ती करा माय बाप हो. तर आपल्याला भगवान परमात्मा काय करतील, लवकर भेटतील. जर आपल्याला त्या साधू संतांच्या मार्गाने आपण गेलो तर आपल्याला काय होईल, लवकर प्राप्ती होईल त्या देवाची. म्हणून जसं सीझन बदलतं तसं आपलं देव पण बदलत राहतं, तसं देव देखील बदलू देऊ नका. मनामध्ये भाव ठेवा आणि निश्चित तो भगवान परमात्मा तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात की असो ऐसा कोठे, म्हणजे एक सद्गृहस्थ तुकोबारायांच्या घरी आले. तुकोबारायांच्या घरी आल्याच्या नंतर माऊलीला विचारलं की तुकोबाराय कुठं आहेत? तेव्हा मातेने सांगितलं की ते कुठं गेलेले आहेत, बहिर दिशेला गेलेले आहेत. मग त्यांनी काय केलं, लगेच तो गावाच्या बाहेर पडला. गावाच्या बाहेर पडल्याच्या नंतर तिथं देखील तुकोबारायांचं भजन चालू होतं माय बाप हो. आणि हा गेला सद्ग्रस्त आणि विचारू लागला, का हो तुकोबाराय, हे काय चाललंय म्हणे तुमचं? ते म्हणले, अहो काय करू, म्हणजे अशा घाणेरड्या ठिकाणी तुम्ही त्या देवाचं नामस्मरण करता? माझी मजा झाली अनावरवाचा, दयाला वाचा, हे तलाक छंदयाला सांगतात की माझी मज झाली अनावरवाचा, छंद या नामाचा घेतलासे किंवा लागलासे. मला एवढं त्या भगवान परमात्म्याचं येड लागलंय म्हणे की मी कुठं आहे, काय आहे हे देखील मला काय समजत नाही. म्हणजे तुकोबारायांची एवढी विदेही अवस्था झालेली आहे माये बाप हो. आपली भक्ती कशी असते, आपल्याला काही नाही, आपल्यावर जर संकट आलं ना माय बापू, तर बघा एखादा माणूस गावाच्या बाहेर जावा आणि त्याला माहित असावं की या ठिकाणी काय आहे, थोडासा धोका आहे, किंवा त्याला माहित असावं की इथं काहीतरी काय आहे, काय आहे, धोका आहे. मग तिथं त्याला एकटा जर असला, रात्री जर आता किती वाजले असतील, हा 12 वाजली का, बरं 1च्या दरम्यान त्याला एकट्याला शेतामध्ये सोडावं बरं का, एकट्याला, आणि शेत लांब असावं. आणि तिथं ते दार धरायला जर एकटा असेल, गाव लांब असेल, तिथं त्याची भक्ती लगे उतू जाते. राम 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 राम. अजून जर भीती निर्माण, अजून मोठ्या राम 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 राम. म्हणजे हे कशामुळे चालू आहे, त्याचं भीती वाटते म्हणून. त्याचं खरंच नामस्मरण चालू आहे का तिथं? नाही, भीती वाटते म्हणून त्याचं नामस्मरण चालू आहे माय बापो. मग आपण काय करतो, जशी आपल्याला गरज पडली तसं त्यात भगवान परमात्म्याला आपण काय करतो, बोलवतो, आणि तसं आपण नामस्मरण करतो. परंतु भगवान परमात्म्याला ते मान्य आहे का? नाही. परंतु भगवान परमात्मा एवढे दयाळू आहे, एवढे कृपाळू आहे, तुम्ही भीता भीता जरी त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं, त्या नावाचा मोबदला देखील काय करतात, कामामध्ये कामा,
नामाचं मोबदला देखील तो भगवान परमात्मा आपल्याला देतो माय बाप हो. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की त्या नामस्मरणामुळेच मला काय झाले तर विदेही